आठवी वाले ऑनलाइन लर्निंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत. Last time we discuss on force, types of force. Balance force, unbalanced force, contact force, non-contact force. Force is a vector quantity because forces depends on displacement. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण एक नवीन कन्सेप्ट सुद्धा पाहिली होती, that you better understood, I think, inertia. Inertia again the ability of an object to oppose or to do not change its state of rest or state of motion is called inertia. अशा या दोन कन्सेप्ट या प्रकरणामध्ये फोर्स अँड प्रेशर मध्ये आपण कंप्लीट केलेले आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर मला दिलेली आहेत. निश्चितपणे मला त्याबद्दल समाधान आहे. आता आपण थोडंसं इनर्शिया विषयी बघून नंतर प्रेशर कडे जाऊया. Inertia is an ability of an object to do not change its state of rest or state of motion. You see that. त्यावेळेस तुम्हाला दोन उदाहरणं मी दिली होती. एक, कोणतीही वस्तू आपण तिला बाह्य बल प्रयुक्त केल्याशिवाय ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, लक्षात घ्या. That means the ability of an object to do not change its state of rest. For example, hammer आहे. हा हॅमर उचलल्याशिवाय आपली जागा सोडणार नाही. That means when you apply force on hammer, then it can move. That means hammer have a ability to do not change its state of rest. यालाही जडत्व म्हणतात. लक्षात घ्या, जडत्व स्टेट ऑफ रेस्टलाही विरोध करणार ही प्रवृत्ती जी आहे वस्तूची. The ability of an object to do not change its state of rest is called as inertia. As well as when fan is rotate, as soon as you switch on the button, fan काय होतो, फिरायला लागतो. Due to which power? Force is required. Which force is rotate the fan? कोणतं बल आहे ते जे फॅनला फिरवतं ते, त्याशिवाय ते फिरणार नाही. करेक्ट. विद्युत बल, इलेक्ट्रिक पॉवर त्याला आपण म्हणतो. त्या बलामुळे फॅन काय होतो, रोटेट होतो. ॲज सून ॲज यू स्विच ऑफ द बटन, सडनली फॅन इज स्टॉप. फॅन लगेच थांबतो का, तर नाही, त्याला वेळ लागतो. तुम्ही बटन ऑफ केल्यानंतर सुद्धा फॅन काय होतो, फिरत राहतो. यू कॅन डू द एक्सपेरिमेंट ॲट युअर होम. यू ऑब्झर्व why that fan is rotate after some time, even button switch off, because fan has the ability to do not change its state of motion. तो त्याची गतिमान अवस्था सोडण्यास तयार नाही.
हा जो त्या फॅनचा गुणधर्म आहे, या गुणधर्माला काय म्हणतात? फॅन डू नॉट चेंज इट स्टेट ऑफ रेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनर्शिया. म्हणजे विराम अवस्थेतील वस्तू विराम अवस्था सोडण्यास तयार नाही, गतिमान वस्तू गतिमान अवस्थेत राहण्यास तयार आहे, ती स्टेशनरी अवस्थेत येत नाही. या दोन्ही गुणधर्माला जडत्व, इनर्शिया असे आपण म्हणतो. इन आवर सोसायटी आपण नेहमी तो शब्द वापरतो. काय जडत्व आलं का तुला? काम करायला एखादा माणूस तयार नसेल तर त्याला आपण जडत्व आलं का असं म्हणतो. याचा अर्थ द ॲबिलिटी ऑफ एन पर्सन टू डू नॉट डू द वर्क is also called as inertia in our society. Now you better understood about the inertia. Now we will start our new chapter, new concept, pressure. What is pressure? What is pressure? काय दाब म्हणजे तुम्हाला काय माहिती? दाब हा शब्द ऐकलाय तुम्ही? आपल्या शरीराचा दाब, ब्लड प्रेशर त्याला आपण शब्द ऐकलेला आहे. पण नेमकं ब्लड प्रेशर म्हणजे काय? ते कशावर अवलंबून आहे? नेहमी शब्द ऐकता तुम्ही. काय झालं? ब्लड प्रेशर वाढलं. काय झालं? ब्लड प्रेशर कमी झालं. मग नेमकं हे काय आहे? या प्रेशर बद्दल तुम्हाला माहिती घेणं आवश्यक आहे, कारण नेहमी हे कानावर पडणारे शब्द आहेत. अहो काय झालं? ब्लड प्रेशर वाढलं. बीपी, ब्लड प्रेशर काय आहे नेमकं? These concept also related with our this topic, pressure. म्हणजे याचीही तुम्हाला माहिती होणार आहे. ब्लड प्रेशर म्हणजे काय, प्रेशर म्हणजे काय, रक्तदाब म्हणजे काय, उच्च रक्तदाब म्हणजे काय, कमी रक्तदाब म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रेशर मध्ये समजणार आहेत. आणि मग अशा वेळेस आपण या कन्सेप्टची माहिती घेणं आपल्या हितच आहे. नका पेपरसाठी घेऊ, तुमच्यासाठी घ्या. इट इज इसेन्शियल फॉर अस बिकॉज we must know about the blood pressure. What is high BP? What is low BP? And what is the effect of BP on our body? That is very important. You can tell your society, tell your relatives what is blood pressure. What is actually blood pressure? आणि म्हणून या प्रेशर या संकल्पनेची आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आठवीवाले लक्षात घ्या. इट इज इसेन्शियल टू नो, यू मस्ट नो अबाउट द प्रेशर बिकॉज इट इज रिलेटेड टू आवर हेल्थ. नॉट ओनली विथ आवर हेल्थ बट ऑल्सो इट इज रिलेटेड टू आवर रिलेटिव्स. त्यांना सांगण्या इतपत तरी तुम्हाला माहिती असणं पाहिजे. आणि म्हणून प्रेशर बद्दल आपण माहिती घेऊया. काही एव्हिडन्स तुम्हाला दिलेले आहेत प्रेशरच्या. फर्स्ट वी नो सम एव्हिडन्स. आपण काही माहिती घेऊया. गाडीच्या टायर मध्ये हवा भरतात. हवा भरल्यानंतर गाडी सहज रस्त्याने पळते. हवा भरणे ही एक प्रक्रिया आहे. when you pumping the air inside the bicycle's tire with the help of your muscle power, that means you apply the force on the pump, then air is insert in the tube and your tire become hard, turgid. Then
you can apply the pressure, you can apply the weight on the bicycle, even your bicycle will run very fast. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, सायकलच्या टायरमध्ये हवा भरताना फोर्स अप्लाय करताय आणि त्या फोर्समुळे टायरमध्ये प्रेशर येतं. दॅट वी से द एअर प्रेशर. हवेचा दाब निर्माण होतो. म्हणजे लक्षात घ्या, आवर प्रेशर इज रिलेटेड विथ फोर्स. आवर प्रेशर इज रिलेटेड विथ फोर्स. दॅट मीन्स आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली, प्रेशर इज रिलेटेड विथ फोर्स. ओके, एक कन्सेप्ट आपली क्लिअर झाली. काय? प्रेशर हे दाबाशी संलग्न आहे. म्हणजे प्रेशर आणि फोर्स एकमेकाशी रिलेटेड आहेत, अवलंबून आहेत, संबंध आहे. देयर इज व्हेरी क्लोज रिलेशन बिटवीन फोर्स अँड प्रेशर. नाउ यू बेटर अंडरस्टँड. ही सुरुवातीची कन्सेप्ट तुम्ही जर क्लिअर केली तर तुम्हाला प्रेशर म्हणजे काय समजणार आहे. नाउ everybody do these activities. This is the air pin. You know the pointed edge. Pointed edge इकडे आहे, टोक. If I apply some force from opposite side of the pointed edge. आता इकडे काय करायला लागते लक्षात घ्या. We'll have to apply some force. What will happen? काय झालेलं आहे? As soon as you apply the force on this pin is insert in the paper. That means लक्षात घ्या, आता तुम्हाला इन्सर्ट करण्यासाठी काय करायला लागलं? फोर्स अप्लाय करायला लागलं. विल हॅव टू अप्लाय द फोर्स फ्रॉम अपोजिट साइड ऑफ द पिन अँड देन पिन इज इन्सर्ट इनसाइड द पेपर. अगेन सेकंड एव्हिडन्स आपल्याला मिळाला आहे. दुसरा आपल्याला आधार मिळाला आहे की प्रेशर हे फोर्सवर अवलंबून आहे. Pressure is depends on force. Now second thing, दुसरी गोष्ट नीट ऐका, लक्षात घ्या. या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला तरच तुम्हाला प्रेशर म्हणजे काय कळणार आहे. आता आपण या कृतीला काय म्हणतोय? या कृतीला आपण काय म्हणतोय? फोर्स अप्लाय, देन पिन इज इन्सर्ट. दाबामुळे पिन खाली गेली. म्हणजे when you apply the force on pin, then pin insert inside the paper. Is that clear? Now आता मी काय करतोय लक्षात घ्या. पॉइंटेड एग बंद करतो. बंद केलं. आता पॉइंटेड एग बंद केलंय. दुसरं पॉइंटेड एग वरच्या साईडला घेतलं आणि अदर एंड म्हणजे इकडे काय झालं बघा, हा एरिया इकडे वाढलेला आहे. पॉइंटेड एंडला एरिया कमी होता. आता मी पिन अशी घुसवण्याचा प्रयत्न करतोय, बट इट इज इम्पॉसिबल टू इन्सर्ट द पिन इनसाइड द पेपर बिकॉज द एरिया इज मोर, इफेक्ट इज लेस. देन आय विल गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. I will show you another example. This hammer
हॅमर आहे, बरोबर. सॉरी, हॅमर आहे आणि हे खिळा आहे, बरोबर. आता हे बघा, आता आपल्याकडे साहित्य कमी दिसतंय का? हे दिसतंय का तिकडे? नाही वरती घ्या. दिसतंय तुम्हाला? हे बघा, आम्ही एक सरफेस घेतलाय, बरोबर. एक सरफेस घेतलाय, वुडन बॉक्स आहे आणि हा खिळा टोकाकडून मी मारतोय, पॉइंटेड एक. ओके. as soon as apply the force, this iron nail insert into the wooden box. Now आता ही एक कृती झाली. Now I am doing another activities. Another end of the iron nail now put pointed in opposite direction and hammer on pointed in. It is impossible to insert the iron nail in wooden box because maximum is the area, less is the effect. Minimum is the area, more is the effect. That means pressure. Second thing, pressure is depends on area. म्हणजे दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या. प्रेशर इज रिलेटेड विथ फोर्स and pressure is depends on area. Then what is pressure? I will definitely explain in the next video. You better understood what I say. What is pressure? That I will explain in next period, because pressure is divided into 2 periods. 2 तासामध्ये विभागणी केली. पहिला तास मी तुम्हाला आता इथे थांबतोय. पुढच्या तासाला प्रेशर, फॉर्म्युला आणि त्याचं युनिट. इज दॅट क्लिअर? ओके.